हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या JEEच्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतोय. त्यामधला आता सेकंड स्पेशल टॉपिक आहे ज्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बघणार आहोत. तर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बेसिकली काय, एक बदल आहे. तुम्हाला जर याच्या मागचा कन्सेप्ट समजला एकदा की इक्वेशन कसं बदलायचं, का बरं बदलायचं, कारण की आपले रूट्स बदलले. मग जर इक्वेशनचे रूट कुठल्या तरी पॅरामीटरनी बदलले असणार तर त्यानुसार इक्वेशन कसं बदलणार हा कन्सेप्ट जर एकदा तुम्हाला समजला, या कन्सेप्टला तुम्ही रिव्हर्स मध्ये जर म्हणजे अप्लाय केलं की बदललेले रूट तुम्हाला दिले आणि तुम्हाला इक्वेशन बनवायला सांगितलं तर ते सॉल्व करायला खूप सोपं जाते. आधी लॉजिक काय आपण बघून घेऊया. लॉजिक काय की सपोज माझ्याकडे इक्वेशन आहे ax² + bx + c = 0 आणि या इक्वेशन साठी माझ्याकडे रूट्स आहेत. माझ्याकडे रूट्स आहे अल्फा आणि बीटा. मग आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला दोन गोष्टी यातून माहित आहे. कुठल्या, एक की अल्फा बीटा रूट्स आहे म्हणजे x = अल्फा आहे आणि x = बीटा आहे. आणि जेव्हा आपण हे रूटचे इक्वेशन व्हॅल्यूच्या मध्ये पुट करतो, कशामध्ये, इक्वेशन मध्ये, तर हे रूट्सची व्हॅल्यू इक्वेशनला काय करणार, सॅटिस्फाय करणार. म्हणण्याचा अर्थ काय की जे आपलं इक्वेशन आहे उदाहरणार्थ a टाइम्स x ची व्हॅल्यू अल्फा आहे म्हणून इथे आपण काय लिहू शकतो, α² प्लस b टाइम्स x ची व्हॅल्यू अल्फा आहे तर b × अल्फा आणि प्लस c = 0. बीटा साठी लिहायचं असेल तर बीटा साठी काय होणार, सेम लॉजिक, a टाइम्स β² प्लस b टाइम्स बीटा आणि शेवटी प्लस c = 0. तर लॉजिक एकदम सिंपल आहे की हे इक्वेशनचे रूट्स असल्यामुळे या व्हॅल्यूज जर मी इक्वेशन मध्ये पुट केलं तर आन्सर 0 होईल, इक्वेशनला सॅटिस्फाय करेल, दॅट्स इट, राईट. पण आता जर मला इक्वेशन बनवायचं आहे ज्या केसमध्ये मी रूट बदलले, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल लेट्स से ट्रान्सफॉर्म गिवन इक्वेशन if roots are सपोज रूट्स बदलले मी. आता माझा रूट नवीन झाला अल्फा प्लस के आणि दुसरा माझा रूट आहे सपोज बीटा प्लस के. आता रूट बदललाय मी इथे. आता लक्षात ठेवता जेव्हा मला इक्वेशन बनवायचं असेल मला व्हॅल्यू कशाची पाहिजे, जर मी रूटची व्हॅल्यू पुट केली तर इक्वेशन काय होणार, 0 होणार. जर मी रूटची व्हॅल्यू पुट केली तर सॅटिस्फाय करणार, ऑब्वियस आहे या टेक्स्टमध्ये. पण यासाठी रूट तर अल्फा प्लस बीटा आहे, सॉरी या केससाठी रूट अल्फा बीटा आहे. आणि जे माझे रूट्स आहे आता अल्फा प्लस के आणि बीटा प्लस के याचं इक्वेशन वेगळं राहणार. आता ते वेगळं इक्वेशन कसं आहे ते काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक सिंपलचं लॉजिक आहे. लॉजिक असं आहे की ह्या आपले रूट्स असल्यामुळे, हे जे दोन आहे हे आपले रूट्स असल्यामुळे इथे x ची व्हॅल्यू इक्वल्स टू काय असणार, एक तर अल्फा प्लस के असेल आणि x ची व्हॅल्यू काय असणार आहे, बीटा प्लस के असणार आहे, राईट. या दोन कंडिशन आपल्याकडे आहे. पण जेव्हा मी इक्वेशन मध्ये रूट पुट करायचा असेल त्यावेळेस मला काय पाहिजे, मला ऍक्च्युअली व्हॅल्यू पुट करायची आहे एक्स ची न पुट करता, कारण की मला इक्वेशन बनवण्यासाठी इक्वेशन मध्ये एक्स आला पाहिजे. परत सांगतो, इक्वेशन बनवण्यासाठी इक्वेशन मध्ये काय आला पाहिजे, एक्स आला पाहिजे. आणि मला माहिती आहे की अल्फा बीटा साठी हे रूट्स आहेत, या अल्फा बीटा साठी या रूटवाला इक्वेशन आहे. म्हणजे जर मला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू भेटली तर त्या अल्फा बीटासाठी मी हे इक्वेशन वापरू शकतो. तर इथून मी काय करणार, इथून मी अल्फाची व्हॅल्यू काढणार की अल्फा = इकडला के इकडे आला तर मला मिळालं x - k. सेम लॉजिक मध्ये जर मला बीटाच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर बीटा = काय आलं, x - k, राईट. किंवा मी समजा ट्रान्सफॉर्म करतो आणखी, एक तर अल्फाच्या ठिकाणी x - k लिहा किंवा बीटाच्या ठिकाणी काय करायचं आहे, x - k. दोन पैकी कुठल्याही केसमध्ये. आता बघा खासियत काय, आता माझ्याकडे आलाय अल्फाची व्हॅल्यू, माझ्याकडे आली आहे बीटाची व्हॅल्यू. तर अल्फा आणि बीटा दोन्ही गोष्टी कशाचे रूट्स आहे, याचे रूट्स आहे. म्हणजे या रूट मध्ये जर मी अल्फा किंवा बीटा पुट केला तर मला इक्वेशनचे रूट्स भेटले अल्फा बीटा. म्हणजे मी या केसमध्ये पुट करणार, आता जसं इथे पुट केलं होतं त्याचसाठी मी काय लिहिणार, a टाइम्स बीटा ठेवायचं बीटा ठेवू शकता, अल्फा ठेवायचं अल्फा ठेवा, दोघांची व्हॅल्यू सेमच आहे. तर x - k² प्लस b टाइम्स x - k प्लस c = 0. आता या इक्वेशनला मी थोडं सिम्प्लिफाय करतो. बघा, a टाइम्स x² - 2k 2kx
प्लस के स्क्वेअर प्लस बी एक्स मायनस बी के प्लस सी इक्वल टू 0. थोडं सिम्प्लिफाय करा क्वाड्रेटिकच्या फॉर्ममध्ये ए एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता नेक्स्ट जे काही टर्म येणार ती एक्सची असणार आहे. तर हा -2 झाला, इथे बी एक्स आहे, सो प्लस इथून बी तसाच ठेवायचा, इथून -2 टाइम्स ए के सोबत राहिला एक्स आणि कॉन्स्टंटसाठी ए के स्क्वेअर आणि मायनस बी के प्लस सी इक्वल टू 0. आता हे जे नवीन इक्वेशन आपलं बनलं, या इक्वेशन साठी आपले रूट्स काय? फॉर दिस इक्वेशन अवर रूट्स आर अल्फा प्लस के आणि बीटा प्लस के. आता कोणी मला सर कसं काय व्हेरीफाय करू शकतो? बघा, दोन पद्धती आहे व्हेरीफाय करायच्या. एक, सगळ्यात पहिले आपण काय करू, आपल्याकडे एक दुसरी आणखी मेथड होती रूट्स पासून इक्वेशन बनवण्याची. लेट्स से अवर रूट्स आर अल्फा प्लस के अँड बीटा प्लस के. ठीक आहे. हे जर आपले रूट्स असतील, आता या रूट पासून जर मला इक्वेशन बनवायचं असेल तर मी काय करणार आहे बघा, मी दोन गोष्टी करणार आहे व्हेरीफाय करण्यासाठी, की सम ऑफ रूट अँड प्रोडक्ट ऑफ रूट घेणार आहे. काय करणार आहे? सम ऑफ रूट अँड प्रोडक्ट ऑफ रूट, नंतर त्यासोबत व्हेरीफाय करणार आहे. तर आधी मी याचा सम ऑफ रूट घेतो. लेट्स से सम ऑफ रूट्स काय होणार आहे? व्हेरीफाय करण्यासाठी, राईट. तुम्ही डायरेक्टली ही व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह नाही करू शकत, कारण की मग तुमच्या इक्वेशन मध्ये अल्फा आणि बीटा दोन्ही येणार. आपल्याला इक्वेशन मध्ये अल्फा बीटा दाखवायचा नाही आहे. या ए बी आणि सी सारख्या व्हॅल्यू यूज करून तुम्हाला काय बनवायचं आहे? एक इक्वेशन बनवायचं आहे. बनवण्याचं लॉजिक काय, की अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू मला माहिती आहे, म्हणून जे काही ट्रान्सफॉर्म करायचं त्या केसमध्ये मी अल्फा इक्वल टू आणि बीटा इक्वल टू काढणार, आणि ती जी टर्म बनली या केसमध्ये एक्स मायनस के झाला, ती व्हॅल्यू पुट करून द्यायची ओरिजिनल इक्वेशन मध्ये. आता सम ऑफ रूट्स करून बघू आपण. बघा, सम ऑफ रूट्स किती आहे? अल्फा प्लस के प्लस बीटा प्लस के, राईट. हे झालं सम ऑफ रूट्स. म्हणजे बघा, ठीक आहे, सम ऑफ रूट्स, ठीक आहे, समोर मायनस साइन असते, सो मायनस अल्फा प्लस बीटा प्लस 2k. आता जर तुम्हाला आठवत असेल अल्फा प्लस बीटा काय असते, या केसमध्ये अल्फा प्लस बीटा काय आहे? सो मायनस बी बाय ए. या केससाठी अल्फा प्लस बीटा किती आहे? मायनस बी बाय ए प्लस 2k. झालं सम ऑफ रूट्स. ठीक आहे. थोडं सिम्प्लिफाय करायला मी काय करणार याचा, एक तर मायनसनं मल्टिप्लाय करा आतमध्ये, किंवा काही गरज नाही आहे, करायचं असेल तर करू शकता. ए न मल्टिप्लाय करतो जर करायचं असेल तर, दॅट्स युअर चॉईस. सेकंड, प्रोडक्ट ऑफ रूट बघा काय येणार आता. सेकंड केस आहे प्रोडक्ट ऑफ रूट्स. प्रोडक्ट ऑफ रूट जर आपण काढतो म्हटलं तर बघा, प्रोडक्ट ऑफ रूट्स काय? अल्फा प्लस के इंटू बीटा प्लस के. आता त्याला मल्टिप्लाय करा अल्फा बीटा, ठीक आहे, अल्फा इंटू बीटा, अल्फा के बीटा के प्लस अल्फा प्लस बीटा के अँड के स्क्वेअर. आता बघा, अल्फा बीटा इक्वल्स टू काय असते? सम ऑफ रूट्स, सॉरी प्रोडक्ट ऑफ रूट्स सी बाय ए प्लस अल्फा प्लस बीटा किती आहे? -2 मायनस बी बाय ए आपल्याकडे ऑलरेडी आहे, इंटू के अँड प्लस के स्क्वेअर. आता हे दोन व्हॅल्यूज आपण काढल्या, की सम ऑफ रूट्स काढले आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काढले. आता बघा, तुम्ही जर कम्पेअर करता, या केसमध्ये हा आपला सम ऑफ रूट आहे, हा आपला प्रोडक्ट ऑफ रूट आहे. सारखं दिसते का? एका नजरेनं बघितलं सारखं दिसणार नाही, पण आपण काय करू शकतो, सगळ्याला ए नी मल्टिप्लाय करा. जर तुम्ही याला सगळ्यांना ए नी मल्टिप्लाय केलं तर बघा, हा झाला ए के स्क्वेअर. बघा, ए न मल्टिप्लाय केलं तर ए के स्क्वेअर झाला. ठीक आहे. नंतर ए आणि ए कॅन्सल, सो मायनस बी के झाला आणि प्लस सी. दिसते प्रोडक्ट ऑफ रूट्स. दिस इज प्रोडक्ट ऑफ रूट. मायनस ए के स्क्वेअर मायनस बी के प्लस सी. ए ने मल्टिप्लाय केल्यावर सेम लॉजिक इथे ए ने मल्टिप्लाय करून बघा. इथे जर तुम्ही ए न मल्टिप्लाय केलं तुम्हाला काय भेटणार? हा 2k आधी लिहितो, सोबत ए आला आणि मायनस, सॉरी, ए आणि ए कॅन्सल, इथे फक्त मायनस बी राहिला आणि समोर मायनस साइन. ओके, मायनस आतमध्ये जर आपण लिहिलं, आतमध्ये जर मायनस घेऊन गेलो, कारण की काय असते ना, सेकंड टर्म हमेशा मायनस असते. इथून मायनस बाहेर काढा, 2ak पॉझिटिव्ह राहणार, बी का होणार? मायनस होणार. 2ak पॉझिटिव्ह असणार आहे, बी का असणार आहे? मायनस. सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स आपण व्हेरीफाय केले आहे. तर एवढं केल्यानंतर आपल्याला काय समजलं? समजण्याचे दोन पॉइंट आहे. सगळ्यात पहिले,
आपल्याकडे जे ओरिजिनल इक्वेशन आहे ते आहे ax स्क्वेअर bx प्लस c इक्वल टू 0. याचे रूट्स आहे अल्फा आणि बीटा. ठीक आहे. आता आपल्याला इक्वेशनला ट्रान्सफॉर्म करायचं आहे की आपले रूट्स वेगळे असले पाहिजे. तर जेव्हा रूट्स वेगळे करायचे आहे तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढावा लागते. दिलेली x ची व्हॅल्यू काय, समजा x इक्वल्स टू अल्फा प्लस के हा माझा रूट आहे आणि बीटा प्लस के हा माझा रूट आहे. पण माझ्या इक्वेशनसाठी अल्फा आणि बीटा रूट आहे. मग ही जर व्हॅल्यू एक्सच्या बरोबर असेल किंवा ही जर व्हॅल्यू एक्सच्या बरोबर असेल त्या केसमध्ये रूट बनवण्यासाठी अल्फा इक्वल टू काहीतरी काढणार, बीटा इक्वल टू काहीतरी काढणार. आता मला माहित आहे की अल्फा जर मी इथे पुट केला तर 0 होते, बीटा जर मी इथे पुट केला तर 0 होते. तर ही अल्फाची व्हॅल्यू के मायनस एक्स मायनस के डायरेक्ट पुट करायची. याला सॉल्व्ह केलं की जे आन्सर मिळेल आपल्याला, हे जे आन्सर दिसते अजीबोगरीब, या केसमध्ये असंच दिसणार कारण की आपल्याकडे व्हॅल्यू नाही आहे. व्हॅल्यू असल्यास सोपं होईल करायला. पण जशी व्हॅल्यू भेटली तर तुम्ही काय म्हणू शकता की हे जे नवीन इक्वेशन बनलं या इक्वेशनसाठी माझे रूट्स काय आहे, माझे रूट्स आहे अल्फा प्लस के आणि बीटा प्लस के. दीज आर द रूट्स ऑफ दिस इक्वेशन. फायदा काय झाला याच्यामध्ये? फायदा एकच झाला की मला अल्फा बीटाची व्हॅल्यू न काढता डायरेक्ट मी काय केलं, इक्वेशनला ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. राईट. होप तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल. आता याचा उपयोग कसा होतो क्वेश्चन मध्ये ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि बरेच याच्याशी रिलेटेड जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बाकीचे प्लीज लिस्ट बघायला विसरू नका. लाईक शेअर करत चला आणि जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला मॅथ्स सोपं जाईल. भेटूया. थँक्यू व्हेरी मच.